आजची गोष्ट आहे चांगला माणूस व वाईट माणूस. त्यामध्ये दोन व्यक्ती राहत होते. चांगला माणूस म्हणून ओळखला जात होता तर एक हा दुष्ट म्हणून ओळखला जायचा. चांगला माणूस तो रोज देवाचे मंदिरात जाऊन देवा लावणे, पूजा करणे हे सर्व देव प्रसन्न होण्यासाठी करत होता. व तो वाईट माणूस चांगल्या माणसाने लावलेले दिवे भिजवून टाकायचा व दुसऱ्या दिवशी दिवे लावण्यासाठी आला तर त्याला अडवायचा. हाच नित्यक्रम चालू असत. चांगला माणूस दिवे लावण्यासाठी यायचा व तो वाईट माणूस त्याने लावलेले दिवे भिजायचं. असा नित्यक्रम चालू असतो. चांगल्या माणसाच्या लक्षात येते की आपण लावलेली दिवे कोणीतरी भिजवत आहे. मग तो चांगला माणूस विचार करू लागतो की आपण दररोज लावलेले दिवे कोण विझून टाकत असेल. दिव्याचा काहीच अर्थ नाही, यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. एके दिवस तो दिवे लावण्यासाठी व पूजा करण्यासाठी मंदिरात जात नाही व वाईट माणूस त्या दिवशी मंदिरात दिवे विजय मिळण्यासाठी येतो, पण मंदिरात दिवे लावलेले नसतात. चांगला माणूस नित्यनेमाने मंदिरात येत असल्याने त्याला देव प्रसन्न होतो, कारण तो नित्यनेमाने त्याचे काम करत होता. तात्पर्य: नित्यनियमाने काम केल्यास फळ नक्की मिळते. जर तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.